अरे तुला वर ढकला येत नाही सांग की लागा तीच बर पण वर चढलो नाही काय नाही अंगात काय जीव आहे का नाही लागा तुझ्या अजून नाही चढ चला बरं जमलं तुला लगा ढकला नाही वर लगा पायात खेळायचं काय तिथे अध्यक्ष राव कसलं जाड झालाय तुम्ही राव मी जाड झाले का तुझ्या अंगात जेवणाची संख्ये राव दे मला आंबट नको आंबाच आंबट आहे बरोबर आहे की आता कोल्ह्याला द्राक्ष आंबटच लागणार की म्हणजे आता वर चढाय ना मला आंबा आंबट आहे असं दे लक्या लगा बोलून लय लागतंय लगा मी काय म्हणतोय पवाय जाऊया घर उन्हात लागा कधी नाही अध्यक्ष बिघडलाय का का डोकं पडलाय काय झालं पोह शिकलो तुम्ही नाही शिकलं पण कॅन बांधून पळतोय की मी मग तीच मला म्हणायचं आहे 10 वर्ष झालं कॅट बांधून पळताय आणि आता म्हणताय पवाय जाऊया मला वाटलं पवाय बिवा शिकला का तुम्ही गुपचूप अरे शिकायचं आहे रे आता या वर्षी शिकतो की मी दरवर्षी बोंबत आहे तुमची असं दे चल जाऊया पवायला का मला लई इच्छा झाली पवायची असं गार पाण्यात लागा पडायचं डुबक्या खायच्या ह्या वर्षी काय पण होते मी पवाय शिकणार म्हणजे शिकणार अहो शिकणार म्हणजे शिकणार बरोबर आहे तुमचं पण तात्या लय खवीस आहे पोरासनी फिरकू बी देणार हिरीकडं त्यापेक्षा ती पोरगी लय खवीस आहे व्हायला काय ते गुड्डी लय खवीस व्हायला काय तिच्यामुळे सगळं येऊत या अजिबात पोर फिरकून देत नाही मग माहित नाही मागच्या वेळी राजाला कसा बाहेर काढला अर्ध्यातनच होय साबण लावला तसंच बोंबलत घातला गेलं आणि घरात जाऊन आंघोळ केली मग मी काय म्हणते तात्याला मार गोळी आपण रंगाशेटच्या हिरीव जाऊया की मी नाही अध्यक्ष अहो ती 300-400 वर्ष मागची हिर आहे ती अहो त्यात माहित नाही तुम्हाला बाया किती मेले त्यात कधी बाई बी झपटली म्हणजे काय करता बाय झपटली तर आपल्याला कशी जपतील तेव्हा मला सांग आपण हिरीव कशाला चाललोय अध्यक्ष आपण नाही तुम्ही चाललाय पवायला मी चालले की नाही पवायला मग मी पवत असताना आंघोळ करत असताना हिरीतली बायांची भूत लाजणार नाही तर मला बघत लागतील की नाही मग ती कशाला बाहेर येतील अरे हिरीतली बायांची भूत बायांना झपाटणार आपल्याला कशाला झपटतील तू बायस का सांग मला अध्यक्ष काय पण काय बोलताय मी का बाय मग तीच म्हणते म्हणून मग ते चल नाही तर तू बाय असला का नाही तू इथं तुला माझं मी एकटा जातो पवायला अध्यक्ष मी पण येतो ना तुम्ही सारे बिस्कुट कालवा करताला लक्या बाय लक्या पवाय नाही आला चला तुमचं काय तर असते राव ही आयडिया भारी करते की बाबा गावात कशाला चला येत तुम्ही हे कुठे थांब की 2 मिनिटं बोलायचंय मला वेळ नाहीये वेळ नाही अगं 2 मिनिटं थांब की बरं राहू दे कुठं चालल्यास तू तुला काय करायचंय गावात चालले मला पेशंट चेक करायचंय हा मग चल आपण बोलत तू नाही येऊ शकत माझ्यासोबत अगं चालत बोलूया की पण मला तुझ्याशी बोलायचंच नाही मला वेळच नाहीये मला एकटीला जायचंय हे गुड्डे का नाही बोलायचं तुला काय नाही बोलायचं म्हणजे माझी मर्जी मला नाही बोलायचं तुझ्याशी अगं पण का का म्हणजे तुला असतो माझ्यासाठी वेळ अगं गुड्डे 2 मिनिटं बोलूया की नाहीतर तू कुठं चाललंय तिथपर्यंत जात असतो तू तिथे येऊ शकत नाही मला तुझ्यासोबत कुठेच जायचं नाही गुड्डे
सांगितलं ना मला नाही बोलायचं तुझ्याशी. अगं मग आता काय करू मी? तू थांबाना पण झाल्या 2 मिनिटं बोल म्हणतोय तर. मला नाही बोलायचं सोन्या. अगं पण का? बरं बोल, काय बोलायचं तुला? ते आता तो असं विचारलं मग मी आता काय बोलू? ठीक आहे, मग आठवलं ना तेव्हा मला भेटायला आणि मग सांग मला काय बोलायचं ते. अगं पण अध्यक्ष हा. राव गावात आपल्या किती हिरे आहेत. तुम्हाला ह्या हिरीत का पावलं मला काय कळना. का पवायचंय? ये सांगतो तुला का पवायचंय. बघितलं का कसे काट काट हे. अरे पवायची काय ना आचीच वीर पाहिजे रे. काट काढ काटोड पवा येत असं असं असं. अध्यक्ष असं असं या हिरीतलं किस्सा माहित आहे ना तुम्हाला? तुझं चाल तिकडे काला वाजते चालू ए. बघित जा की पाणी पिणी काय तू बायस का? नाही करवा जावा करवा. अध्यक्ष काय पण म्हण नका मला. काय पण म्हणणं का कार की कापडे बाय म्हणू अध्यक्ष का बस तुम्ही पाहायचा काय विषय काढतो तुम्ही अध्यक्ष नाही का पुरीच्या बरोबर फिरतोय इथं बघाय अजून पवायचे नाही तुम्ही माझ्या शंभर बाबा नाहीतर मी हात येतो खाली. हे लक्या तू पण काय पुढे काय बाय करायला लागलाय अध्यक्ष मग तेच खरं वाटायला लागले मला अध्यक्ष बरं घालणार हो मी. अध्यक्ष गावले ते घालते कोणाचं काय पण काय केलं मला बाय म्हणते आणि परत घालून आले. अरे इकडे टाकी उडी नाही नाही अधिक पायरीवर जाते रे. पाहिलं राजा मला अध्यक्षाचं काय कळणार. अरे मला तर माग लागली माझ्या पवायचं असं पवायचं एकटंच पोहायला लागले आता. ए अरे लक्ष येताय का नाही लय येते असं मोर लागा मला नका पवायचंय लागा. अध्यक्ष तू अध्यक्ष ए जाऊ का मी हा जा 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 कुठे जा जा ही तिकडे मोर असतोय. बरं थांब आलोच हे लक्या टाकी उडी तू पण का बाय ते बघ गाड्यासारखा गडी गेलाय टाक पुढे टाक तू टाक उडी. मी चाललोय चल अध्यक्ष अरे ये की वजा ये अरे मोर या ये ये अरे ये की मोर इकडे नाही. अध्यक्ष या ये या ये अध्यक्षाचं काय कळणार. एकटं पोहायला लागलो. आलोय आलोय पाव जमले अरे याला जवळ आहे की. अरे हाय की इथं आहे कुठं अध्यक्ष मला लगा आधी शिकायला हाऊस चांगली आहे. ओ अध्यक्ष ती बाय बाय बघा वर थांबले बोलवा खाली ए अरे उडी टाकतो का नाही का राजा समोर पाहिजे दिसता. अध्यक्ष याला काय मागं बाई. आलं 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 राजा इकडे मोर या. ये इकडे ए, पाव, पाव. तरी मला मोर या. आई गं राजा. हा या हा पाव आणि ते, हा शिकला, शिकला, शिकला. हा ए, आता मागं टाकू, मागं. अरे ते ना, पुढे या की. अरे पुढे. एवढा मागं नसेल तो मोर. या, या, या. हा या अरे वाई ना, हाती शिकलं राजा. ए, या, तिथे. अरे वाई ना, मला धावायचंय. वर जा घेऊ हा, या. फिरून तर करायचं जा घेऊ हा. ओ अध्यक्ष पाणी कोंबडा कसा पोहोचतो तसं गावाची व्हायची ए, अरे द्यावा तर डोळ्यात येणार. ठेवू नका आधी हाय या या पाव 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 या नाही जमलंय जरा जरा या आता कसं जमलंय बघ घरी
अध्यक्ष अरे मला पहिल्यापासून पवाय येते रे. राव तुम्ही लयच रागात आलेला दिसताय. एकदा शिकताय पवायला म्हणा की. काय राहायचं आधी त्याला यावर्षी मी शिकणार आणि मला कॉन्फिडन्स पण आहे रे तेवढा. त्यावर्षी मी शिकणार आधी सगळं करायचं होतं पण आधी गिरी लागणार पाहिजे. काय तिकड भरले मला शिकायला सोपं आहे रे. अहो तुम्हाला शिकायचं सोपं आहे. तुम्हाला खूप वाटत नाही यात. का? अहो तुम्हाला मला फायदा वाटतं मला यात. तुला भ्या वाटते काय पुढे कर, कर. आमचं बघ. मर्दावानी मर्दन वजा अरे यार इकडं मर ये राजा. ये परती चल राजा वर आता आधी त्याला चल आत यार आणि जरा हात दे रे. ये पुढं या या पाव 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 जा पुढं हात पाय आले हात पाय मागे सर हा मागे सर आता चल 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 इकडं साप 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 चल वळ दम खाऊ दे की रे. बारकाच वय माझा आधी लागा. शिकणार आहे मी आज शिकणार आहे पवाय. गाठ सोडीन पाहू नाही तर ए राजा तसली मस्ती मग ये इकडं आद्या चल अरे पाव की या चल चल पाव 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 या थांब तिथं टाइम मला धावा ना. धावा ना की रे. हो काय हो? मी जरा पोहतो मी जरा अध्यक्षाला शिकवता मला पोहतो जरा आता मी एक राऊंड टाकला तू एक राऊंड टाक जा त्यांना हा जा जा घेऊन जा येताय का मध्ये या मध्ये या इकडे कडे पुढे येते. अहो इकडे अध्यक्ष शिकवतो तुम्हाला मन लागते रे मन म्हणतोय. अहो या तरी बघा की असं तर कदा असते असं थांबा तुम्हाला सांगतो कसं करायचं आत नाही बघा मी सांगतो काय. थांबा थांबा अरे असं तिरकं जातं. आपल्याला फक्त तिथं जायचं हा मग तुला आता इकडे गेलो का नाही आता असं जात. ए ओम्या चल आता. आम्हाला 2 मिनिटं व्हायची दम लागला दम खातो मी व्हायची अरे काय दम लागला. दमडत कधी खाल्ले ते मी लगा एक राऊंड मारून आलो तर दमलो नाही. चल खायला का हवा येत नाही काय नाही मला शिकवायला लागले झालं 10 वर्ष झाले बिस्कुट वाढत आहे पण अजून खवाय शिकला नाही दुसऱ्याला शांतपणा शिकवायला लागला त्याचं काहीतरी काम केलं पाहिजे आता जाऊन पाणी तुझे कॅन्ड सोडून देतो चांगला पवाय शिकते चला या हळूहळू या इथे या इथे या पुढे या हा चलो आगे पुढो जमलंय जमलंय
तिच्या आई बापाला मांडलं पाहिजे राव. ही असली कामं लावती ती पोरींच्या जातीला. हे काय आमासनी पटलं नाही राव. पोरींचा हात नाजूक असते ती. ए पेरू बोल की. अहो रंगाशेठ, माझं नाव रुपाली आहे या. रुपा म्हणा, रुपे म्हणा. तुम्ही सारखं सारखं मला असं पेरू का म्हणता सर? अगं पेरू आवडतो आम्हाला. अहो पण मला तुम्ही असं म्हणलेलं आवडत नाही. रुपी म्हणा. अगं पेरू काय आणि रुपे काय अगं एकच की. काय रंगाशेठ, काय चाललंय? काय रुपाली भेटली म्हटलं भेटावं. रुपाली मग बसणं तर पेरू पेरू म्हणत होता. काय पेरू पेरू? अगं अगं चेष्टा करत होतो ग जरा रुपीची. चेष्टा? डॅडीनं नाव सांगू का? अगं लगेच कुठे डॅडी? एवढ्यासाठी डॅडीला सांगतेस का काय? मग पुरीना घाबरवतोय तू? हा बघ बरं किती घाबरली ती. जाऊ दे रुपे, तू तुझं काम कर. अगं जरा चेष्टा करत होतो ग. चेष्टा? अगं रुपीची जरा चेष्टा करत होतो पण. चेष्टा? सारखं त्या पोरीना छळण्याशिवाय दुसरं काही कामच नाही बघ. पण डॅडीला सांगू नको बरं का, आपल्या दोघातच ठेव. आतापर्यंतच काय सांगितलंय का डॅडींना मी? ते पण आहे म्हणा, मला माहिती आहे तू काय सांगणार नाही, पण तरी पण हा जा कामाचं बघा. पण जा. नक्की ना? अरे बाबा नाही सांगत, जा. तुम्हाला सांगितलेलं गोळ्या तेवढ्या वेळेत घ्या, बरं वाटेल. आणि काही लागलं तर फोन करा मला. येऊ? अगं कुठे 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 अगं बरं झालं तू इथंच भेटली तर. चल चल पडते पडते चल. काय झालं तुझं? अगं माझ्याकडे चल. काय झालंय वजाला? अगं काय झालं, मला हे जर बघा येत असतं तर मी तिथंच बघितलं नसतं. मी डॉक्टर तू आहेस कमी आहे. चल पडते. अरे राजा तसं नाही, म्हणजे त्याला होतंय काय? अगं त्याला मी पवायला गेलो होतो आणि ओमे नाही का, ओम्यानं वाजाला वरनं ढकलून दिलं हिरीत आणि त्यानं खाल्ल्या गटकाल्या. परत त्याला आम्ही वर काढला. तू शांत पडलो, तू श्वास घेत होतो. मग आम्ही काय केलं माहितीये का, पोट असं दाबलं बिबलं पाणी बाहेर काढलं. तरी मी तिथं बसलो शांत. तो असं असं मुंडका हलवतोय. काय झालं त्याला, काय कळलं झालं तेवढं बघ. अगं राजा तुम्हाला कळतं का? अक्कल आहे का तुम्हाला? विहिरीत पाण्याबरोबर अशी कोणी मस्करी करतं का? अगं पण मी काय केलं, मला कशाला ओरडतं? तू ओम्याने केलं. तुला नंतर बघ. चल पटकन. अध्यक्ष, तरी मी तुम्हाला सांगत होतो त्या रंगाची रेल जा नको म्हणून. ती हिर झपाटलेली नाही का? अहो जरा थांबा की. अध्यक्ष आता बस की. तरी मी म्हणतो तू नाही त्या हिरीला जा नको म्हणून. अहो त्या हिरीत लय बायकाने जीव दिला या. त्यातलीच एक बाई तुम्हाला झपाटल्या बघा. आता काय करायचं जरा मला पण. तुम्हाला लय पडलं होतं रंगाची रेल जाऊया, लय भारी लय मजा येईल. आता इथे का मजा? कशी मजा येते? तरी आयलो अध्यक्ष. अहो तुम्ही नका काळजी करू. मी आईला सांगितले अंडन दामट तयार करून ठेवायला. तुमचा करू ना लगेच तुम्ही बरं होता. माझ्यामध्ये दर मला दमन या. अहो नाही काय मी आहे की. या या मी आहे. चला घराकडे जाऊया आपण. कुठे अध्यक्ष अध्यक्ष खाली आहे की. काय होते तुला सांग? मध्ये बोलशील का? कुठे? अरे मी सांगतो तुला. अगं अध्यक्षाला मी म्हणतो तू त्या रंगाची रेल जाय नको म्हणून. ती रंगाची रेल झपाटलेली. आता अध्यक्षाला त्या रंगाची रेल बाईक झपाटल्या बघ, त्यामुळे असं करायला लागले. आता अध्यक्ष बेनोडे म्हणून वाचलं. दुसरं कोण असतं नाही तू ज्यूस घ्यायला असतो ना ग. लक्षात बेकली. आधीच तू घाबरता, अजून घाबरू नको त्याला. घाबरवायचं काय, खरं आहे ते सांगतो मी तुला. तू मूर्ख आहेस का? काहीतरी बडबडतोय. मला नीट सांग बरं काय होतंय, काय त्रास होतोय सांग बरं. तपास केला माहिती काय होते
कुठे आले लवकर कर की. काय झालं? काय झाली ग? ताप वगैरे तर नाहीये. मग असं का करतोय? अगं मी म्हणते तीच आहे, भूत लागले. मला काय वाटतं राजा हा? वजा ट्रोमा मध्ये आहे. काय माझ्या अरे तुला टर्म झालाय? अरे टर्म म्हणजे काय गडबड आहे काय? अगं काय कुठे पोटात गाड झाले काय टर्मची? अरे राजा ट्रोमा म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीची भीती असेल आणि तीच गोष्ट घडली ना की ट्रोमा बसतो. म्हणजे सोप्या भाषेत धक्का बसतो त्याला. यार एका ठिकाणी बस की रे. लक्या आला का ह्याच्या जरा तोंडावर पाणी मारवे कर. अरे पाणी नाही उत्तर खाली. अरे परिचय होतो कुठे बस की कर. मला काय वाटतंय मला ना पाण्याचा फोबिया झाला. काय फोबिया? अगं गुंडे मग तर म्हटलीस टोर्मात आलाय आणि आता फोबिया म्हणतेस. अगं तुझं तुला तर कळतं का ह्याला कुठला रोग झाला नक्की? काय करायचं आता? हे राजा, अरे डॉक्टर बिक्टर कडे न्यायला नको याला. अरे याला तांत्रिक कडे नेऊया. लिंबू उतरला नाही लगेच तर होते. अरे झपाटले रे याला. ए तांत्रिक मूर्ख उठला, काहीतरी बडबडू नकोस हा. मला तर वाटतं ना ह्याच्यापेक्षा तुम्हाला दोघांना असं झपटले. हे गुड्डे, अगं आम्हाला का खोय लागली? अध्यक्षांनी सकाळपासून आगू केली नाही, पाण्याचा एक बोट घेतला नाही. अगं असं करायला लागलं की मरून जायचे अध्यक्ष. अरे पाणी म्हटलं की पाणी म्हणून अरे धर त्याला. अरे त्याला धर 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 धर. अरे धर त्याला. काय झालं का ना? काय झालं? कशाला पळायला लागलाय? पाणी 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 करते सारखं. तर भाऊ मला सोडा. आहो ती पळून जाईल मग धावत नाही एक तर हातानाची. पाणी म्हणजे कशाचं पाणी? अहो गणा भाऊ आम्ही हिरीला पावायला गेलतो आणि तिथं ओम्या होता. ओम्यानं काय केलं वाजाला हिरीत दिलं ढकलून. त्यानं खांदा गटकाळ वर काढलं, त्याला पाणी काढलं आणि त्यानं पाण्याची जी अशा हक्की खाल्ल्या सारखं पाणी मेलो पाणी मेलो पाणी मेलो असं नसतं भाऊ. त्याकडे पुन्हा गावाला चालूया. लगा असं झालंय मी. हो तो का कसं गेले पळत पळत डाबा बसलं पलीकडे आहे का? राजा तू काय काळजी करू नको. माझ्यापाशी त्याला सुरक्षा नाही चांगलं. काय काय मी सांगतो तसंच करूया. बाकी काय कोणाला बोलू नको. काय अरे बर बर चालतंय का भाऊ? तो म्हणताय तसंच करूया मग. चालते का? चालतं माझ्याकडे. आईला अध्यक्षांच्या मागे काय करतोय? अध्यक्ष काय मॅटर केला हिंदी आता? थांबा तिथं तिथंच थांबा. हालू नका. थांबा तिथंच. काय केलंय तुम्ही? खरं खरं सांगा काय केलंय? पाणी माझं पाणी तिकडून पाणी अध्यक्षाला सोडायला नाही. पाणी नका काय झाले अध्यक्ष? 2 मिनिटं. मी पाहिजे काय झाले या? कसलं रंग चालू व जास्त येड्यागत का करायला लागली? येड झाले का काय? हो मी म्हणलं की ना असं का धरलंय त्याला?
आता ग काय केलं अध्यक्ष डोक्या बिक्या पडलं काय झालंय असं का करायला काय करतायसा लागलाय? तुम्हाला तर का नाही काय करतायसा असं लगेच लका धरलेस ए पिके जर काम तू आदेश कुळवाणी करायला लागले ए मी आधारच्या अध्यक्षाला अरे धरताय का पण त्याला अरे अध्यक्ष पाणी आता पाणी हो का भैया झटका बिटका आलं का काय याला आणि ओ म्या तू ह्यांच्यावर काय करतायस र हा काम धंद्याचं बघ की जरा काय लगीन बिगीन करायचं का नाही तुला मी कशाला इथे काय करतोय तवा हे तुमचं लक्या वरडत आले तिकडून ह्याला धर म्हणून मी धरला याला तुझं तर पण आहे ए पिके अगं तुला कशाला यायचं लागणार चौकट पडले त्या नोकरी करून बोंबलं नाही तुझी तुला काय करायचं आहे अरे तसं ना हो ते जाऊ देत ह्याला काय झालं या अगं ही सगळ्या मूळ झाल्या ए मी काय केलं रे अरे काय केलं अगं तेव्हा म्हणून त्या आठ दिवसाला हिरीत बुडवलंय तेव्हापासून 8 दिवसांना नाही पाण्याचा धक्का चाललाय पाणी पाणी अगो भैया पाण्याचं दस काय म्हणलं हो कस करतो हत्ती भरले बा त्याला मग हाकी भरली हत्ता का भैया अगं 8 दिवस पाण्यात जेवण सुद्धा झाल्या सकाळचा आंघोळ सुद्धा केलाय आणि असल्या उन्हात पाणी सुद्धा पिना पाणी पिणं म्हणजे पाणी मरून जाईल लोक अगो भैया एवढ्या पाण्याला भ्यायला लागले वे अगं पिके आणि आणखी जामती केलंय का कशाला अगं कशाला म्हणजे अगं 8 दिवसानं उतरून टाकायचं आहे त्या रांगेत हिरीला गेल तू पावायला तिथली बाद झपाटल्या बघ 8 दिवसाला म्हणून असं करायला लागले नाही बस बाबा मला मग पिके तू करून आणता की हा मी करून आण माझं मला इथं जड झालं या ही म्हणजे कसं झालं माहिती कोंब्या माझंच मला झालंय जड आणि शेजारी म्हणते माझं बाळात पण कर बर कर नाही तर बस कर इकडे बाबा अध्यक्ष अहो थांबा हॅलो वजा उडू का पाणी कुठे गेलं काय कळलं चालू तुला झालं का राजा त्याच्यावर ध्यान ठेवायचं नाही तुम्ही आवाज तर अध्यक्ष बसा की घरच्याला सोडून पहिला पाणी पाणी फिरतंय ए वच्या अरे काय झालंय तुला पाणी मिलो पाणी पिली मिलो कसा आवरायचा आता ए राजा बाकी काय बघू नको मी सांगितलंय तसं करूया तू काय करूया मरून जाईल राजा थांब रे. नमस्कार मित्रांनो आताच तुम्ही पाहिलं की वजीरला झालेला पाण्याचा फोबिया. आता फोबिया म्हणजे काय, तर फोबिया म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीपासून वाटलेली अकारण भीती. आता फोबिया वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. कोणाला अंधाराचा तर कोणाला उंचीवरून बघण्याचा किंवा कीटक प्राण्यांचा असू शकतो, जसं की पाल, स्पायडर किंवा पाण्याचा फोबिया, जसं की आपल्या वजीरला पाण्याचा फोबिया झाला होता. तुमच्यापैकी जर कोणाला फोबिया असेल तर त्यांनी अशा गोष्टींकडे दुर्लक्ष न करता सर्वात पहिल्यांदा मानसोपचार तज्ञांची मदत घ्यावी. फोबियासाठी एक्सपोजर थेरपी आणि मेडिकेशन अशा दीर्घकालीन ट्रीटमेंट अवेलेबल आहे. जर तुमच्या आजूबाजूला कोणाला फोबिया झाला असेल तर अशा व्यक्तींना त्यांच्या फोबियामधून बाहेर पडण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या. त्यांच्या समोर त्यांना भीती वाटणाऱ्या गोष्टी करू नका, जेणेकरून ते मेंटली स्ट्रेसफुल होणार नाहीत. तर आम्हाला तुम्हाला या भागाच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे, जर तुमच्यापैकी कोणाला फोबिया झाला असेल तर त्यांनी वेळीच तज्ञांचा सल्ला घ्या आणि उपचाराला सुरुवात करा. चला तर मग भेटूयात बिस्कुटच्या येणाऱ्या भागात. तोपर्यंत आमचं ऑरेंज एंटरटेनमेंट फिल्म्स हे चॅनल जाऊन सबस्क्राईब करा. आणि हो आमचा आजचा एपिसोड कसा वाटला हे तुम्ही कॉमेंट मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.